तुम्ही मेहनत पाहतात आणि कॅप्टन नाही आपण एका दुसऱ्या जणांची नावं समीर घेऊ शकत नाही. संपूर्ण मेहर 11 बापगाव संघाचा मात्र चांगला मात्र या ठिकाणी सपोर्ट राहिला आणि त्यांची जी चांगली मेहनत राहिली आणि त्या मेहनतीचं फल आज प्राप्त झालं असं म्हणावं लागेल. चला लवकर आता गेम सुरू करा कारण यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची. टॉस खरं तर योगी सर नानकरच्या बाजूने लागला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. थोडासा या सिच्युएशन मध्ये मला असं वाटते की हा निर्णय योग्य आहे का, परंतु खेळ समजेल खेळानंतर आपल्याला एक्झॅक्टली कळेल. पहा अजय समीर अजून पाहिलं तर वेळ आहे असं नाही की सायंकाळचा सत्र आहे अंधार झालेला आहे आणि हेच चित्र पाहिल्यानंतर मात्र मोरेश्वरनं मात्र हा निर्णय घेतला असावा कारण त्यांच्याकडे या त्रिमूर्ती जी आहे ती मात्र चांगली आहे. अक्षय कोहली असेल, अक्षय थिटे असेल आणि इथे मात्र समीर गोलंदाजी ऑर्डरमध्ये थोडासा चेंजेस केला आहे कारण आज पूर्ण दिवसभर जर पाहिलं तर अक्षय थिटेनं पॉवर प्लेचा षटक हाताळला आणि त्या मात्र अक्षय कोहलीच्या चेंडू मात्र हातामध्ये सोपवला आहे. सामना करेल प्रशांत चोरगे. पहिल्या चेंडू पावसाला बॅकफुटला जाऊन मात्र या ठिकाणी उडवायचा तो परंतु चेंडू चला मिडॉनवरती सिंगल धाव मात्र पूर्ण केले गेले आणि दुहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि 5 टाळ्यांचा गजर आता मात्र आपल्याला या ठिकाणी आमनेकरांचा पाहायला मिळतोय. अगदी गोल्डन षटकार लगावत असताना अक्षय कोळीनं या क्वार्टर फायनल पर्यंत नानकर संघाला पोहोचवलाय आणि तोच आता गोलंदाजी घेऊन देखील आल्या. परंतु पहिल्याच बॉलवर मी म्हणेल धावांची चोरी झाली आहे. अगदी बिडॉन मधून 2 धावा पूर्ण केल्यात. हो जरूर परंतु पाहू शकाल या ठिकाणी लॉंगॉनवरती शतरक्षक होता आणि त्याच्यामुळे मात्र हा प्रयत्न पाहायला मिळाला. रेबसचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रशांतने जरूर केला परंतु बॉडीला मात्र बरेच होणारा चेंडू आपण पाहिलाय. लेगबाच्या स्वरूपात ती एक धाव इथे मात्र जोडली जाईल. सिक्सर हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक जर इथे कुठल्याही फलंदाजाने जर प्राप्त केली तर भरत जोशी यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि हे प्रेक्षक स्टार तुम्ही पाहू शकाल कैलासवासी नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ हा स्टँड उभारलाय प्रेक्षकांच्यासाठी. तर दुसरा तुम्ही स्टँड पाहू शकाल कैलासवासी कातोड विठू मेर यांच्या स्मरणार्थ हा स्टँड उभारलाय आणि तदनंतर हा तिसरा प्रेक्षक स्टँड कैलासवासी दिनकर धर्मा गोडे यांच्या स्मरणार्थ आणि यांना संपूर्ण मेयर 11 बागवा संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा मात्र प्रयत्न. हो फटका चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फिल्डरला बीट केला. रेस सुरू, चेंडू पुढे, शतरक्षक पाठीमागे आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला ओलांडली सीमारेषा आणि आला हा पहिला चौकार आमनेकरांसाठी. पुढे आला आणि जाणून बुजून आखुडी देण्याचा प्रयत्न केला. बाउन्स त्या ठिकाणी चांगला मिळाला. चला सायंकाळचा सत्र आहे परंतु शेअर मार्केट गरम झालेलं आहे. अजून एक पारितोषिक येतोय मनोज बारशी यांच्याकडून पर सिक्सर हॅट्रिकसाठी फोर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आमने बस संघाच्या खेळाडूंसाठी ते पारितोषिक असेल आणि स्पेशल राकेश पाटीलसाठी म्हणजे आता मात्र म्हणू शकतो की राकेश पाटीलची फॅन फॉलोविंग जास्त पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने फटका केला. लो फुलचा चेंडू तर फक्त दिशा दाखवली, चेंडू वेगाने चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये चेंडू जोपर्यंत उचलून फेक करतायत तोपर्यंत तिहेरीचा प्रयत्न. हो हो काय जबरदस्त समीर रनिंग बिटवीन द विकेट्स दोघांमध्ये पाहतोय. जबरदस्त दोघे धावतायत विकेटच्या मध्ये आणि चांगला स्वीप पाहायला मिळाला होता. खरं तर प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नव्हतं परंतु 3 धावा तिथे मिळाल्या. ज्या वेळेला मोठे फटके येत नसतात त्यावेळेला सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं आणि एक मोठा सामना आहे. त्याला माहिती आहे की या नंतरच्या डावामध्ये धावांचा पाठलाग होणं थोडंसं कठीण होणार आहे. त्याच्यामुळे आता ही जी संधी मिळाली आहे पहिल्या डावात बॅटिंग करण्याची तिथे कुठेतरी जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करायचा आणि तो खेळ सुरू केला प्रशांत आणि राकेशनं. 10 धावा धावफलकावरती अक्षय कोळीच्या विरुद्ध आता काउंटर अटॅक सुरू केला पहिल्याच ओव्हरमध्ये. ओ परंतु यावेळेला परफेक्ट यॉर्कर. आता रनआउटची संधी आहे. निशाणा साधता आलेला नाहीये. ओ पुन्हा धावबाची संधी परंतु अक्षय थेटे आहे. हा गोलंदाजी करत असताना स्टंप उडवतोय. क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्यासाठी सोपं आहे आणि बॅटर आउट. धावबाच्या स्वरूपामध्ये धक्का.
चांगला निशाणा साध्य केला, परंतु हे दृश्य पहा या स्पर्धेची केंद्रबिंदू मिस्टर बाळरामजी मेहर यांना तुम्ही पाहू शकाल. सोबतीला 7 स्टारचे मेंबर मिस्टर लखन पाटील जरूर त्या ठिकाणी चर्चा करतायत आणि सोबतीला पंच मिकादा यांना तुम्ही पाहू शकाल. हे चर्चा अशी सुरू असेल की उद्याच्या दिवसामध्ये आपण अजूनही या स्पर्धेमध्ये काय नाविन्य करू शकतोय आणि त्यासाठी मात्र पाहू शकाल पंच मात्र त्या ठिकाणी काहीतरी मार्गदर्शन देत आहेत त्या ठिकाणी बाळरामजी मेहर यांना. परंतु पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर या ठिकाणी 11 धाबा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या एका गडाच्या मोबदल्यात. सुरुवात चांगली समीर आपण म्हणू शकतोय. हो नक्कीच 11 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आणि या परिस्थितीमध्ये खरं तर अशा वातावरणामध्ये थोडंसं धावा बनवणं कठीण असतं. अक्षय कोळीच्या विरुद्ध चांगला स्टार्ट मिळाला, परंतु आता अक्षय थेटे आल्या, त्याला पलटवार करून द्यावं लागणार आहे. नवीन बॅटर देवीन मैदानामध्ये एंटर होतोय. ओ चिप केलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनचा फिल्डर बॉलवरती येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि 2 धावा सहजगत्या बघता बघता पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावफलक 13 वर जाऊन पोहोचले. प्रत्येक बॉल मागे योगी सर धावा येत आहेत, हे महत्वाचं राहिलं सध्या आमने बी संघासाठी. हो निश्चितपणे मोठे फटके जर येत नसतील तर तुम्हाला अशा प्रमाणे धाबा जोडण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल, कारण सायंकाळचा सत्र आहे आणि अनेकदा आपण पाहतो की या सत्रामध्ये योगेश लावून आमने बस संघाला आपण खेळताना पाहिलेलं आहे. परंतु आज की श्याम किसके नाम नान करके की आमने के. हो चांगला चेंडू थेटेचा पाहिला आपण. चेंडू संत गतीने चालला डीपवर क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला येऊन उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धाबा समीर पुन्हा जोडला गेला आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये शुभमचं सुद्धा येणं झालेलं आहे. म्हणजे बॉलिंग अटॅक अजून मजबूत आपण पाहतो या टीम आई गावते विस्फोट नानकर संघाची. हो नक्कीच, परंतु इथून आता सध्याच्या घडीला फलंदाजांनी सेन्सिबल क्रिकेट, त्यांना माहिती इथून सेन्सेशनल तर खेळता येणं कठीण आहे, सनसनाटी आणणं कठीण आहे, परंतु इथून डोक्याचा वापर केलाय. डोक्यावर बर्फ ठेवून अगदी आउटफील्डमध्ये बॉल पाठवतात आणि तिथून 2 धावा सहजगत्या पूर्ण करतात. त्यांना माहिती की मिड विकेट असेल, काऊ कॉर्नर असेल, या क्रीडांगणातील सर्वात मोठी बाउंड्री लाईन त्या ठिकाणी आहे आणि तिथून फिल्डरला बॉलपर्यंत यायला थोडा वेळ लागतोय आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतलाय. पुन्हा एकदा अक्षय थेटे, देवेन समोर, आता मोठा फटका, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, सरळ गेटमध्ये मुख्य प्रवेशद्वारामध्ये मिड विकेटच्या पलीकडे बॉल येतोय चौकार. कडक शॉट खेचून मारला त्या ठिकाणी आणि मिडल सुद्धा चांगल्या प्रमाणे आपण होताना पाहिलं आणि पाहू शकाल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या फिल्डरनं प्रयत्न जरूर केला, परंतु दोघांना चेंडू मात्र भेदून गेलाय. हा रिप्ले पहा, जबरदस्त मात्र त्या ठिकाणी चाबूक शॉट, 4 धावांसाठी चौकार. हो इथे मात्र चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला कुठेतरी फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता अक्षय थेटेनं आणि त्यामुळे पाहतो की निर्धावाची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. हो थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत होता देवीन, परंतु त्याला फॉलो करण्याचा प्रयत्नही केला आणि स्लो बवन त्याचा स्टॉक बॉल आहे, निर्धाव येतोय देवेनच्या विरुद्ध. हो यावेळेला पूल केलाय, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, चुकी होणार नाहीये, पकडलाय झेल आणि समाप्त होतोय देवेनचा खेळ. संधी होती पहा, हाफ ट्रॅकर लेंथ होती, आकुटपाचा चेंडू आय थिंक फुल जरूर केला, परंतु कुठेतरी पाहू शकला आपण ताकदीचा कमी वापर झाला आणि त्याच्यामुळे पाहतो की मिड विकेटला चांगल्या प्रमाणात तो झेल राजने मात्र संपन्न केला आणि पाहू शकाल दुसरा धक्का लागत असताना टीम योगेश 11 आमने बस संघाला नवीन फलंदाज भावेश आला उर्फ बाबू आणि आता मात्र बाबूला चांगलं काम करावं लागेल, कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या आपण पाहतो मार्गस्थ आणि एकूण संघाची धावसंख्या 19 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थेटे ओर तो विकेट पुन्हा मार्गस्थ होतोय, पुन्हा चेंज ऑफ पेस, थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पाहू शकला अगदी वेगानं आला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक राकेश गारे चेंडूवरती वेगानं पोहोचलाय जरूर, परंतु त्यानंतर दोन्ही फलंदाजाने पाहू शकाल त्या ठिकाणी मी भावेशचं कौतुक करेन समीर, कारण पूर्णपणे फिट नाहीये तरी सुद्धा 2 धावा तिथे मात्र त्याने पूर्ण केल्या, कारण एकेका दावेचं महत्व फार मोठं आहे आणि त्यांना माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. कारण योगेश 11 आमने बी संघात या वर्षामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ साकारला, परंतु ज्या वेळेला ते शेवटच्या टप्प्यामध्ये जातात
त्यावेळेला कुठेतरी संघाच्या अडचणी वाढतात आणि कुठेतरी त्यांचं प्रदर्शन कमजोर पाहायला मिळालं. परंतु आता नांदकर संघ आहे समोर, परंतु त्याचा कोणताही दबाव न घेता जो खेळ त्यांनी आता साकारला, अक्षय थेटेच्या विरुद्ध देखील 10 धावा कंप्लीट केल्या आणि 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती. चला स्पीड अप करा नांदकर टीम, तुम्हाला बॅटिंग करायचे. ड्रिंक्स ब्रेक फक्त छोटासा असेल, लवकर मॅच सुरू करा. हो निश्चितपणे, कारण यानंतर आपल्याला अजून एक इनिंग खेळवायची आहे आणि आपण 2 षटकाचा जर खेळ पाहिला तर मात्र धावा चांगल्या प्रमाणात जोडलेल्या आहेत आमनेबत संघाने. कारण 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 10.50च्या गतीने आतापर्यंत धावा आल्या गेल्या आणि जर शेवटच्या ओव्हरमध्ये जर एवढ्याच धावा जर आल्या तर समीर 30च्या पुढे आकडा जाऊ शकतो आणि एक फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो, ज्याप्रमाणे आता वातावरणामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. हो अगदी बरोबर. आणि फायटिंग टोटल सध्या तरी मी म्हणेल 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली बनवली आहे. मात्र इथून आता ते सातत्य, ती कन्सिस्टन्सी टिकवावी लागणार आहे. साहिलकडे चेंडू सोपवलाय. साहिलनं मागच्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं होतं की एलकुंदे टीमच्या विरुद्ध इकॉनॉमिकल स्पेल टाकला आणि तिथूनच मॅचमध्ये कमबॅक केलं होतं आणि अक्षय कोळी त्या सामन्याचा हिरो ठरला होता. गोल्डन षटकार लगावून त्यानं सामना जिंकून दिला होता. परंतु आता त्या साहिलकडे चेंडू सोपवलाय. मागच्या मॅचमध्ये जी कामगिरी त्यानं केली आहे, परंतु समोर आता राकेश आहे. राकेशनं देखील आज पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. दुसऱ्या मॅचमध्ये त्याला सुरुवात चांगली मिळाली, परंतु मोठा डाव त्याला कन्वर्ट करता आला नव्हता. इम्प्रोवाइज क्रिकेटसाठी खरं तर या खेळाडूला ओळखलं जातं आणि पहिला चेंडू स्कूप करायचा होता, मागे खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आला. खूप जास्त बाहेर चेंडू होता. हो निश्चितपणे शेवटच्या क्षणाला मात्र स्ट्रोक चेंज केला राकेश पाटीलनं. असं वाटतं की ऑन साईडला तो मात्र ड्राईव्ह करेल, परंतु लेंथ आपण लाईन जर पाहिली तर कुठेतरी उजव्या स्टिकच्या बाहेरची पाहायला मिळाली. हो आणि इथे काय घडलंय, पंचांचा डेड बॉलचा इशारा. आय थिंक चेंडू हातातून निसटला आणि त्याच्यामुळे पाहतो की त्या ठिकाणी हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज साहिल जाधवला. 22 धावा फलकावरती. थोडासा दबाव आता साहिलवरती दिसतोय, परंतु मी तर म्हणेन इथून अंतिम षटकाचा दबाव असतो. मात्र साहिलनं अनेकदा अंतिम षटकच हाताळलंय नांदकर गावासाठी. यावेळेला सफल झाल्या, ऑन साईडला स्वीप केला. स्लॉक स्वीपचा फटका, आउटफील्डमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अगदी आता या कंडिशनमध्ये पहा ना, बॉल वेगानं ट्रॅव्हल होत नाहीयेत, मैदानातूनही वेगाने जात नाहीयेत आणि हवेमधूनही वेगाने जात नाहीयेत आणि याचा फटका कुठेतरी येणाऱ्या डावामध्ये बसू शकतो. त्याच्यामुळे साहिलला इथूनच कमीत कमी धावा रोखणं गरजेचे असेल या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. आणि तसं जर पाहिलं समीर तर साहिलला शेवटचं षटक हाताळण्याची पूर्णपणे त्याच्याकडे कला आहे, अनुभव आहे आणि त्यामुळे पाहतो की फलंदाज सुद्धा रिस्क घेत नाहीत. ग्राउंडेड फटके जास्त प्रमाणे खेळतात, कारण इथून सिंगल डबल धावा सुद्धा मात्र महत्त्वपूर्ण ठरू शकतील. स्विंग अँड मिस, जबरदस्त चेंडूला उलवलाय त्या ठिकाणी. अगदी डोळ्यांच्या समोरून चेंडूला मात्र बाहेर काढलाय आणि डॉट बॉलची सांगता आपण पाहतोय. गरकन गिरकी घेणारा बॉल होता आणि पूल करायचं होतं, जास्त ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न केला होता बावेशनं. येतोय डॉट बॉल राऊंड द विकेट. साहिल जाधवचा बॉल, फुल टॉस, चुकीचा बॉल आहे आणि बावेशकडे ताकद आहे. वेळ कोणतीही असो, टायमिंग कसंही असो, इथे बावेशच्या बॅटमध्ये एवढी ताकद आहे की कोणतीही सीमारेषा तो ओलांडू शकतो. आलाय सिक्सर. कडक शॉट, चुकीची लेंथ होती आणि या चेंडूवरती भावेश कशी मात्र ही लेंथ तो मिस करेल. फुल टॉस आणि त्याच्यानंतर पहा अगदी बॉटमॅनचा पुरेपूर वापर आणि चेंडूने केला हवाई सफर आणि या फटक्यानंतर एक वेगळी ऊर्जा समीर आता निर्माण झालेली आहे खेळाडू कक्षामध्ये. जखमी वाघाची दहाड एक वेगळी असते. षटकार त्याच्या बॅटमधून आला, स्वतः इंजर्ड आहे, विदाउट शूज खेळतोय. पुन्हा एकदा हाफ ब्रेकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. एक धावी ते पूर्ण कशी बशी एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 30 धावा, 30 रन, एक मॅजिकल टोटल. आपण त्याच टोटल विषयी चर्चा करत होतो योगी सर. आणि हो निश्चितपणे एक चांगला टार्गेट आता मात्र या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न आमने संघाने फलंदाजाने केलेला आहे आणि अजूनही मात्र पाहू शकाल या डाबातील 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक. किमान एखादा मोठा फटका जर आला तर मात्र कुठेतरी नांदकर संघावरती एक मानसिक दडपण मात्र निर्माण होऊ शकतोय आणि तो मानसिक दडपण करणारा एखादा चौकार किंवा षटकार राकेश पाटीलच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. चला खेळायला सुरुवात करा, कारण नांदकर संघ तुम्हालाच त्याच्यानंतर फलंदाजी करायची आहे. आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे, ज्याच्यामुळे जास्त वेळ आपण घेऊ नका. साहिल जाधव पुन्हा एकदा, हो पुन्हा चेंडूला टर्न केलाय. आज या चेंडूने मात्र भल्या फलंदाजाला साहिलनं नाचवलं असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच नक्कीच. आणि महत्वाच्या वेळेला हा डॉट बॉल मिड ऑन सर्कलमध्ये, मिड ऑफ सर्कलमध्ये
परंतु राकेश त्याला माहिती आहे, थेटेला देखील माहिती आहे, सुतारला देखील माहिती आहे की सातत्याने तो स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे पूर्णपणे समोर खाली ठेवलं आणि जास्त ऑनसाइड आता स्ट्रॉंग केली आहे साहिल. पुन्हा राईज होणारा बॉल, आणखी एक डॉट बॉल, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ देखील संपन्न. धावफलकावरती 31 धावांचं लक्ष्य. सुपर 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर हे लक्ष्य पार करावं लागेल गावदेवी नांदकरला. 2 चेंडूमध्ये 2 जरी धावा आल्या असतात तरी सुद्धा मात्र एक चांगला आपण या ठिकाणी म्हणू शकलो असतो, परंतु साहिलचं मी कौतुक करेन. 30 धावा धावफलकावरती झाल्या गेल्या आणि 31चं लक्ष असेल टीम आई गावदेवी नांदकर संघासमोर. आणि अक्षय कोहली आय थिंक थोडंसं रिलॅक्स पाहायला मिळतोय. ये तो खुश नाही हमारे सामने, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही घडू शकेल. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि सलामी जोडी आपण लगेच पाठवायची आहे. तत्पुरते आपण उद्याच्या मॅचेस मी तुमच्याबरोबर पोहोचवतोय. उद्याचा दुसरा दिवस असणार आहे. 3 दिवसांची स्पर्धा. आज एकूण 10 संघ आपण पाहिले. उद्या सुद्धा तुम्हाला 10 संघच इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. उद्याचा शेड्यूल आपण ठीक 9 वाजता सुरुवात करणार आहोत आणि जे पहिले 2 संघ आहेत दोन्ही टीमला विनंती असेल की आपण 9:15 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे आहे. रोशन स्पोर्ट मुठवाल विपक्ष आई एकविरा स्पोर्ट नांदकर. उद्या सुद्धा तुम्हाला नांदकर गावातून एक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. दुसरा सामना असेल RD11 किरवली विपक्ष संजय स्पोर्ट सावत, कैलास पाटील वर्सेस राकेश दिगाडकर, बिग बॅटल. त्यानंतर तिसरा सामना असेल नक्षत्र 11 चौदरपाडा सिनियर विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा अर्थात ऋतिक गोड यांचा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. चौथा सामना आई एकविरा स्पोर्ट सांगे विपक्ष आई गावदेवी वालचिंद आणि 5वा सामना असेल पहिल्या फेरीतील जय सावरुदेव किरवली विपक्ष मेहर 11 बाबगाव. आयोजक संघ उद्या इन ॲक्शनमध्ये राहणार आहे. योगेश पाटील जरूर मात्र असं वाटतं की आज पूर्ण नाईट सराव करेल, त्यात काही शंका नाही आहे, कारण त्यांच्यासाठी नेटची सुविधा उपलब्ध केलेली आहे. सुरुवातीला दोन्ही स्पर्धा मेहर 11 बाबगाव संघाच्या नावावरती राहिल्या, परंतु त्याच्यानंतर मात्र काय बिनसलं. भरपूर विव्हर्स आपल्या सोबतीला जोडलेले आहेत. आतापर्यंत पाहू शकाल 15,000 जवळपास प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली. सक्सेसफुल स्पर्धा राहिली बारामजी मेहर यांच्या माहितीसाठी. आणि पाहू शकाल या ठिकाणी योगेश 11 आमने बस संघाला बेस्ट ऑफ लक आलेला आहे. मिस्टर विलास जोशी यांच्याकडून एक कॉम्प्लिमेंट्स पाहत आहोत. सलामी जोडी अक्षय थेटे आणि या सोबतीला मयूर दलवीला आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 31 धावाचं लक्ष इथे पाठलाग करायचा आहे. जो संघ मात्र आज जिंकेल तो मात्र संघ या स्पर्धेतून आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी किमान थाटामाटाने घेऊन जाणार आहे. येस डेफिनेटली बक्षिसास पात्र ठरणारी लढाई आणि मंथन जोशी आला षटक क्रमांक पहिला बॉल ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, क्लासिकल अक्षय थेटे येतोय त्याच्या बॅटमधून. नेत्रदीपक चौका. वाटलं की आय थिंक अक्षय थेटेचे विकेट धोक्यात आहे की काय. समीर आपण पाहिलं की हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, कव्हर पॉईंटला बीट करण्याचा तिथे प्रयत्न केला आणि हा रिप्ले तुमच्या समोर. तो पाठीमागे गेला, स्लाइस केलाय, चेंडू गॅपमधून गेला आणि तिथे मात्र थेटे बचावलाय आणि सुरुवातला जबाब. जबरदस्त सुरुवात. याच सुरुवातीची गरज होती, कारण आता पॉवर प्ले मध्ये जेवढ्या जास्त धावा बनवता येतील तो प्रयत्न करावा लागणार आहे. 31 धावांचे लक्ष मंथननं या स्पर्धेमध्ये बेडन षटक हाताळलंय, त्याच्यामुळे त्याचाही आत्मविश्वास डेफिनेटली वाढलेला असेल. यावेळेला ओसोच्या बाहेरचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा पंच करतात, म्हणजे एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेने 5 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात आहे. प्रत्येक ओव्हर मागे 10 करायच्या आहेत आणि पहिल्या 2 बॉलवर 5. आज तिन्ही पंचांची आपण जर कामगिरी पाहिली तर उल्लेखनीय राहिली. मग सचिन ठाकूर सर असतील, फिरोज सर असतील, रमेश माते सर असतील, तिघांनी अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये केली पंचाच्या भूमिकेमध्ये. परंतु योगेश लोण आमने बस संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर भरत जोशी यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही कोणीतरी कुठल्या तरी पद्धतीने माझे पैसे जिंका, परंतु हा सामना जिंकेल कोण. मंथन जोशी विकेट टेकर राहिला आजच्या दिवसाच्या खेळामध्ये. चांगला फटका, स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. जरूर चौकारात सुरुवात केली अक्षय थेटेनं आणि तदनंतर मंथन कुठेतरी वापसी करण्याचा प्रयत्न करतोय.
अगदी बरोबर. चौकार जरूर आला, परंतु तदनंतर आता लेंथमध्ये विशेषतः बदल करतोय. आणि बंतन तसाही पॉवर प्लेमध्ये नेहमी चांगला खेळला. त्यांची स्पर्धा तुम्ही पाहिली होती आमनेच्या क्रीडांगणावर. योगेश 11 आमने बीची स्पर्धा, तेथेही त्यानं मेडल षटक हाताळलं होतं. अक्षय थेटे विथ बॅट, त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. आउटसाइड एज, बॅटची कडा लागली आहे. शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यापासून नाही रोखू शकत. एका धावेने स्कोर 7 या आकड्यावर. इथे मात्र पाहू शकला अक्षय थेटेला सुद्धा मात्र कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत मिस्टर अमर यांच्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक अक्षय. म्हणजे आपण पाहतो की या विभागातील जे आपले खेळाडू आहेत त्यांचे सुद्धा मात्र भरपूर समीर आता मात्र फॅन फॉलोविंग झालेले आहे. प्रत्येकाचा एक प्रिय खेळाडू असतो आणि त्यांच्यासाठी मात्र शुभेच्छा ते देत असतात. मयूर दलवी ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. हो, यॉर्करचा प्रयत्न, जबरदस्त डिलिव्हरी. हो, रनआउटची संधी होती, परंतु एस्टनवरती निशाणा साध्य झाला आणि पुन्हा दुरीचा प्रयत्न झालाय. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण इथून प्रत्येक धाबेसाठी मात्र फलंदाजांना घाम घालायचा आहे. आणि तुम्ही जर अशा प्रमाणे जर धाबा त्या बहाल केल्या समीर, तर मात्र आय थिंक तुम्हाला स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागू शकेल. अगदी बरोबर. आणि हे पहा प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीवरून बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत, परंतु आता मैदानावर या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य राहिलंय ना, संध्याकाळच्या सत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी, क्रिकेटचे दर्दी चाहते या क्रीडांगणावरती येत असतात. मेहेर 11 बापगावच्या स्पर्धेतील सरपंच उपसरपंच चषकामधील पहिला दिवस यशस्वी होतोय योगी सर. हो, निश्चितपणे चांगला क्रिकेट आज आपण पाहिला आणि चांगला खेळ सर्वांच्या वतीने पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, स्कूप केलाय, फायलेकडे खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला. शेवटच्या क्षणाला चेंडूला उचलून फील करतायत, फेक करतायत. तत्पुरती 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. आणि पाहू शकाल पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये मंथन जोशीचा आपण जर विचार केला तर मात्र असा पहिला स्पेल आहे की समीर त्या ठिकाणी तो विकेट लेस राहिलाय. विकेटही त्याला मिळाली नाहीये आणि तब्बल 11 धावा खर्च केल्या. आणि येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये आता विजयासाठी आई गावदेवी नानकर संघाला 20 धाब्यांची गरज. अगदी एव्हरेस्टनं आता धावा सोडल्या गेलेल्या आहेत. इक्वेशन तुमच्या समोर. 12 बॉल आणि 20 धावांची गरज. हे प्रेक्षक, इथून प्रेक्षक स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत रॅलिंगच्या मागे. अगदी आपण पाहिलं तर आता दोन्ही संघांचे चांगले सपोर्टर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि हे बघा आमची 7 स्टारची ही राकेशजी दिगाळकरांची ब्लॅक कलरची व्हॅन. आज पूर्ण दिवस त्यांनी वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि तशी सेवा सुद्धा केलेली आहे आमच्या बालाराम मेहर साहेबांनी. खर्च आहे तो चर्चा आहे. चला 12 चेंडू शिल्लक. चला आपण खेळायला सुरुवात करा. 12 चेंडूमध्ये 20 धाब्यांची आवश्यकता असेल. कुठेतरी या समीर इथून विकेट्स तुम्हाला घ्यावे लागतील. विकेट्स तुम्ही प्राप्त केले तर तुम्ही येणाऱ्या फलंदाजावरती प्रेशर टाकू शकता आणि ते कार्य मात्र शुभम जोशीकडे का. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताळी किरवलीची राकेश दिगाळकर यांचं स्वागत इथे झालं. आणि फलंदाज अक्षय थेटे बाद नाहीये. लेगबाच्या स्वरूपात ही एक धाव. क्राऊड झेल होता आणि त्यासाठी क्राऊडला सुद्धा मी या ठिकाणी मंत्रमुग्ध करण्यासाठी या ठिकाणी थोडीशी मात्र समालोचना करत असताना हे रिप्ले पहा तुम्ही. हो, या गोष्टी करणं गरजेच्या असतात, कारण प्रेक्षक कधी कधी बोर होत असतात. ते रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता खरं तर. पंचांचा लेगबाईचा इशारा देखील आला आणि एका धाव्याने स्कोर पुढे गेलाय, परंतु दबाव वाढत गेलाय. योगी सर आता हळूहळू मी तर म्हणेल शेवटचे 2 बॉल जे डॉट आलेत ना राकेशचे, ते कुठेतरी आता येणाऱ्या ओव्हरमध्ये जरूर सळताना दिसतील. परंतु हे षटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे शुभमचं. एका धाव्याने स्कोर पुढे जात असताना स्कोर कार्डवरती 12 धावा लागल्यात. मयूर प्रयत्न करेल. मयूरकडे ती ताकद आहे, तो ताकदीने ही सीमारेषा क्लिअर करू शकतो. परंतु आता त्याचा गेम प्लॅन काय. शुभम पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु समीर एवढं इझी नाही की 31 धावा इथून मात्र सहजपणे पूर्ण होतील. पहिल्या इनिंगमध्ये कोणत्या खेळाडूने काय केलं हे आता महत्त्वपूर्ण राहिलं नाहीये. भूतकाळामध्ये काय झालंय ते मला महत्त्वाचं नाही. आता वर्तमान काळामध्ये आय थिंक मी भविष्य काळामध्ये काय करू शकतो याला आता फार महत्त्व आहे. मागे चुका झाल्या की चांगला खेळ झालाय हे महत्त्वपूर्ण नाहीये. आता इथून आपण 18 चेंडूमध्ये 31 धावा कशा वाचू शकतोय याचा आता प्रयत्न इथून आमने बसंगाला करावा लागेल. हो नक्कीच. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की भूतकाळ विसरून आता भविष्य सुवर्ण काळात आणायचं असेल तर डेफिनेटली वर्तमानामध्ये चांगला खेळ करावा लागेल. शुभम पुन्हा एकदा थेटे समोर.
फुल टॉस आहे ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतात बॉलवर एकदा मिळाली आहे दुसरा धावेचा प्रयत्न इथे राहिला विकीपर एंडला थ्रो धावपाची संधी आहे वेगानं 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट अशाच क्रिकेटची गरज आहे जसं मागच्या डावामध्ये खेळाडूंनी केलं आउटफील्ड मध्ये बॉल पाठवले 2-2 धावा पूर्ण केल्या तेथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि सध्याच्या घडीला आता मी तर म्हणेल की ह्याच क्रिकेटची गरज नानकरच्या फलंदाजाने मात्र शुभम त्याच्या लेंथ मध्ये बदल करणार का एका दुसरा डॉट बॉल इथून टाकणार का दबाव आणखी वाढवणार का गावदेवी नानकर संघावर आजचा दिवस कोण गाजवणार मैदान कोण मारणार म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आता अक्षयला सुद्धा मात्र इथे जाणीव झाली की या क्लायमेटमध्ये या मोठे फटके केले आता कठीण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की तो छोट्या बाकलेपनं मात्र फटके खेळतोय गॅप शोधतोय सिंगलला डबलला तेरीमध्ये तो कन्वर्ट करण्याचा मात्र इथे प्रयत्न करतोय आणि आता मात्र रिव्हर्सचा फटका कनेक्शन चांगलाच पाहायला मिळतोय परंतु फटका हवेत हाफ चान्स होती परंतु तुम्हाला अशा प्रकारे जेल पकडावं लागतील आणि तदनंतर 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या गेल्या जबरदस्त केलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला बोलतो या ठिकाणी आणि ज्याप्रमाणे सिच्युएशन आहे त्या अनुषंगाने मात्र इथे धाबांचा पाठलाग केला जातोय वेलकम हरिभक्त पारायण रामकृष्ण काकडे आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो कारण तुमचा शेवटचा सेशन होता याची आपण नोंद घ्यायची आहे हो नक्कीच संध्याकाळचं सत्र आणि ब्लॅक फ्रेमसह तुम्ही पाहतायत सध्या रामकृष्ण काकडे हरिभक्त पारायण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि चेहरा बा किती खुलून दिसतोय आज रामकृष्ण काकडे यांचा चला खेळ सुरू करा लक्ष आपण जर पाहिले तर आता 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये इथून 14 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे टीम आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला हे 2 चेंडू फार निर्णायक राहणार आहेत इथे जर शुभमनं जर फलंदाजाला शांत ठेवलं तर आय थिंक शेवटच्या ओव्हरमध्ये अजून मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते आणि तो प्रयत्न करतोय फुलर लेंथ होता शपलून गेल्याचा प्रयत्न इथून समी प्रत्येक डॉट बॉलला मात्र फार महत्व राहणार आहे आणि प्रत्येक धावेला सुद्धा मात्र या ठिकाणी फार महत्व राहणार परंतु ही लेंथ पहा जागेवरून मात्र आय थिंक असं वाटलं की खेळले परंतु शेवटच्या क्षणाला ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि डॉट बॉलची सांगता 7 चेंडू शिल्लक आणि 14 धावेची आता मात्र गरज सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बॉल आहे कारण हा बॉल इथून मोठा फटका आला तर डेफिनेटली पलटवार नानकरकरांचा तुम्हाला बघायला मिळेल परंतु शुभमनं आज मन जिंकलेलं आहे ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी केली आमने बी संघासाठी ओव्हर द विकेट ओ हो फ्लिक केला अक्षय थेटे वॉरियर ऑफ नानकर त्याच्या बॅट मधून येतोय सिक्सर महत्वाच्या वेळेला महत्वाचा फटका आणि आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आला शेवटचे 6 बॉल 8 धावांची गरज एक मारा लेकिन सॉलिड मारा या फटक्याने संपूर्ण मात्र या सामन्याचं चित्र बदलून टाकलं अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू हाताळला आणि पाहू शकाल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी प्रेक्षकांच्या भेटीत चेंडू गेला आणि एका प्रेक्षकाने झेल सुद्धा पकडलाय आय थिंक देवरुंगपाडा संघाचा हा प्रेक्षक आहे का संकेत गोडे क्या बाल गुड कॅच संकेत परंतु समीकरण आता 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज आय थिंक पिकअप शॉटच्या अंदाजामध्ये तो फटका समीर आपण पाहतोय जबरदस्त अगदी फटका परंतु या फटक्यानं नक्कीच एक चटका दिलाय तो आमने बीच्या पाठीराख्यांना सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आला आणि आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये अजूनही एकही विकेट घेता आलेली नाहीये परंतु शुभमनं आतापर्यंत योग्य ती लाईन टाकली मात्र हा बॉल कुठेतरी विकेटवर जाण्याचा प्रयत्न केला चला फिल्डिंग लावून घ्या क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या लास्ट ऑफिशियल कॉल टीम योगेश 11 आमने बी म्हणजे पहिल्या 5 चेंडूमध्ये जी मेहनत शुभम जोशीने केली त्या 5 चेंडूवरती त्या मेहनतीवरती शेवटच्या चेंडूने मात्र कुठेतरी पाणी फेडलं असं म्हणावं लागेल चला नानकर संघ आपण रेडी व्हा कारण जोपर्यंत तुम्ही रेडी होणार नाही तोपर्यंत मात्र आमने बस संघ रेडी होणार नाही कारण परंपरा राहिलेली आहे क्रिकेटच्या पटलावरती चला तर आता कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये सेमी फायनल मध्ये याचं उत्तर तुम्हाला आता काही वेळेत नक्कीच बघायला मिळेल शेवटचे 6 बॉल 8 धावा वाचवायच्यात गोलंदाजी करण्यासाठी राकेशचा वापर आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे राकेश या कारणामा इथून करणार का आपल्या संघाला विजय मिळवून देणार का समोर मयूर दळवी आहे आणि एका बाजूला अक्षय थेटे आहे लढलाय वॉरियर सारखा लढलाय एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय ओव्हर द विकेट 6 मध्ये 8 करायचे पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय हवेत होता बराचसा काळ एक धाव तर मिळाली आहे दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय कीपर एंडला थ्रो आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण वेगानं 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात
सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते आणि या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती आता धावा झालेल्या आहेत त्या 25 धावा. 25 6ची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. आपण पाहतो की ऑन साईडवरून सातत्याने 2-2 धावा इथे जोडल्या जात आहेत, परंतु कुणीतरी त्याकडे आता लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला सिंगल धाव वाचवण्यासाठी तुम्हाला आता मात्र कुणीतरी प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. हो, समोरच्या दिशेने मात्र पाऊस लागते. स्क्वेअर कट केलाय, परंतु या फटकेसाठी चित्ररक्षक सजवलाय कुमारच्या रूपानं. एक धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली, परंतु सामना चांगला पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आता शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धाब्यांची गरज आणि या धाबा तुम्हाला कंपल्सरी मात्र इथे जोडावा लागतील. हो, 4 मध्ये 5 पेपरवरती समीकरण सोपं आहे, परंतु ही जी परिस्थिती असते ना ती मी तर म्हणेन फलंदाजांसाठी कठीण असते. एखाद्या वेळेला 4 मध्ये 10 असल्या तर बॅटर विदाउट प्रेशर असतो, परंतु 4 मध्ये 5 आहेत ना, हे दबाव कुठेतरी एक्स्ट्रा असतं फलंदाजावरती. तो अक्षय आहे स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे फलंदाज सुद्धा मात्र डबल माइंड होत असतात की सिंगलसाठी मी प्रयत्न करू की मोठा फटका इथे खेळू, आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र अशा प्रकारे चुका होत आहेत. आणि इथे मात्र पहा, आज आमने संघाने सुद्धा पाहतो की एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा जास्त खर्च केल्या, कारण संधी मिळाल्या होत्या समीर. काही क्षण आपण चित्र पाहिले की रनआउट सुद्धा फलंदाज होऊ शकले असते, परंतु त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. परंतु सामना जबरदस्त आपण पाहतोय. नेट टू नेट फाईट. 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये आता विजयासाठी 4 धाब्यांची आवश्यकता. आणि पहा, विवर्स आता मात्र भरपूर संख्येने वाढत चाललेले आहेत. हो, कारण मॅचचा आता रोमांच वाढलेला आहे, मॅचचं महत्व वाढलं आहे आणि मॅच इंटरेस्टिंग मोडमध्ये आलेले आहे. येणारे आता बॉल शिल्लक असतील 3 आणि सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी गावदेवी नांदकर संघाला 4 धावांची गरज. सामना एका चेंडूवरती संपन्न होऊ शकतो, परंतु तो प्रयत्न इथून मयूर दळवी करणार का, की एखादी विकेट जर इथे आली तर मात्र बाउन्स बॅक करू शकेल योगेश 11 आमने बसंग. राकेश पाटील मार्गस्थ होतोय आमच्यापासून दूर जात असताना. हो, लेट कट स्क्वेअर कटचा फटका चेंडू गॅप मध्ये चालला आणि विजयाचा चौकार मयूर दलवीच्या बॅटमधून. आणि या पहिला संघ ठरला टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा सरपंच व उपसरपंच चषक 2025 मध्ये. अभिनंदन टीम आई गावदेवी स्पोर्ट नांदकर. जबरदस्त खेळ या संघाचा स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि पाहू शकाल आजच्या दिवसाच्या खेळावरती, आजच्या दिवसावरती नाव कोरलंय नांदकर संघानं. जबरदस्त सामना अखेर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि अखेर विजय त्यांचाच झाला, जो अधिक चांगला खेळला. आणि गावदेवी नांदकर, नॉट ओनली नेम, दिस इज अ ब्रँड. सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा सरपंच उपसरपंच चषकामध्ये हा पहिला संघ ठरलेला आणि काय भागीदारी पाहायला मिळाली. कुठेतरी आज ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारून काढाव्या लागतील योगेश 11 आमने बी संघाला. आणि त्या गोष्टी आता नक्कीच मी म्हणेल त्या गोष्टीची चिंता न करता त्याचं चिंतन करावं लागणार आहे, तेव्हा पुढे येणाऱ्या स्पर्धांमध्ये ते चांगले खेळतील. आणि त्यांनाही देऊया खूप साऱ्या शुभेच्छा, कारण त्यांचा खेळ चांगला पाहायला मिळाला. आणि या सामन्यातील सामनावीर पुरस्कार आपण देत आहोत, ज्याने